नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बरेच लाभार्थी जानेवारीच्या पेन्शनची वाट पाहत आहे, परंतु अजूनही जानेवारीचे पेन्शन निघालेले नाही. ते 26 जानेवारीपर्यंत निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बँकेतून आणि तहसील कार्यालयातून एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे. ती म्हणजे हयातीचे दाखले जमा करण्यासंदर्भात ही सूचना आली आहे. तर मित्रांनो, आता या नवीन सूचनेनुसार व नवीन नियमानुसार हयातीचा दाखला हा तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत जमा करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, कोणते दाखले व कोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहे आणि ही कागदपत्रे कुठे कोणाजवळ कशी जमा करायची आहे आणि ते कोणत्या नमुन्यात कशा प्रकारे जमा करायची आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि या चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, आता आपण सविस्तर माहिती पाहूया. तुमच्या समोर तहसील कार्यालय शिरूर, जिल्हा पुणे येथील संजय गांधी योजना संकलन केंद्राचे हे पत्र आहे. या पत्रात सांगण्यात आले आहे की 31/1/2026 अखेर विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करायचे आहे. ज्या लाभार्थ्यांचे खाते जिल्हा बँकेमध्ये असेल त्यांनी हयातीचा दाखला त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा करायचा आहे. तर पहा मित्रांनो, पुढे महोदय, उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार सर्व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कळविण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे चालू आर्थिक वर्ष 2025-26 मधील ग्रामसेवक यांचे हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहवाल, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड झेरॉक्स 31/1/2026 अखेरपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत संजय गांधी अनुदान जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा करावे. या योजनांचे जे लाभार्थी आहे त्यांनी हयातीचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाचे तसेच पुणे जिल्हा सहकारी बँकेचा अहवाल, आधार कार्ड, बँक पासबुक व रेशन कार्ड झेरॉक्स 31 जानेवारी अखेरपर्यंत ही कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहे. तर पहा मित्रांनो, आपल्यासमोर आता ग्रामसेवकाचा दाखला दिलेला आहे. असा दाखला तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाकडून घेऊ शकता. तो भरून तुम्ही जर तुमचे खाते जिल्हा बँकेत असेल तर जेथे तुम्हाला पेन्शन मिळते त्या ठिकाणी तुम्हाला ही कागदपत्रे जमा करायची आहे. तर ही गोष्ट झाली जिल्हा बँकेची. पण आता ज्या लाभार्थ्यांना जिल्हा बँक सोडून इतर दुसऱ्या बँकेतून पेन्शन मिळत असेल त्यांनी काय करायचे ते आता पहा. तर इतर बँकेमध्ये अनुदान जमा होत असेल तर अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालयामध्ये दिनांक 31/1/2026 अखेरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. आता बऱ्याच लाभार्थ्यांचे खाते डीबीटी सुरू होण्या अगोदर जिल्हा बँकेत होते, परंतु आता जिल्हा बँकेत डीबीटी होत नसल्यामुळे त्यांनी ते इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये म्हणजे नॅशनलाइज बँकांमध्ये खाते उघडले. तर आता अशा लाभार्थ्यांनी वर दिलेली सर्व कागदपत्रे हे संजय गांधी निराधार योजनेचे तुमचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयात ही कागदपत्रे दिनांक 31/1/2026 अखेरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. तर पहा मित्रांनो, आता पुढे अन्यथा शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2019 नुसार दिनांक 31/1/2026 अखेरपर्यंत ज्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांनी या कालावधीत हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहवाल सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. याबाबत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे. अशा प्रकारे महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे.
काही ठिकाणी हयात असल्याबाबत स्वयं घोषणापत्र मागितले जाते. हे स्वयं घोषणापत्र तुम्ही भरून जमा करायचे असते. जर ग्रामपंचायतमध्ये सांगितले असेल तर तुम्ही सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यापैकी कोणाकडूनही एका व्यक्तीकडून हयातीचा दाखला घेऊन जमा करावा. तर अशा प्रकारे तुम्ही हयातीचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राची म्हणजेच EOD कार्डची झेरॉक्स, एक फोटो व मोबाईल नंबर हे सर्व घेऊन त्या ठिकाणी जायचे आहे. ही कागदपत्रे जमा करायची आहे. यासाठी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन अधिकची चौकशी करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर हयातीचे प्रमाणपत्र जमा करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.